नमस्कार, मी अजय राठोड, संचालक सिद्धिविनायक अकॅडमी नांदेड तुमचं स्वागत करतो। आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख अभयारण्ये या बाबतीत अभ्यास करणार आहोत। बघा, वारंवार परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारलेला आहे की नरनाळा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे, अर्नाळा कुठे आहे, कर्नाळा कुठे आहे। कर्नाळा हे महाराष्ट्रातलं पहिलं पक्षी अभयारण्य आहे, अर्थात जे की रायगडला आहे। चपराळा, गौताळा ही जी की साम्य एकसारखे सेम नाव आहे, त्या बाबतीत विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतो। त्या बाबतीतचं विवेचन, त्या बाबतीतचं एक्सप्लेनेशन आपण बघणार आहोत। बघा, या छोट्याशा ट्रिकने आपण ही जी काही अभयारण्य आहेत ज्यांची काय सेम नाव आहेत, सारखी नावे वाटतात, ते आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया। बघा, ट्रिक अशी आहे, हे ना याने AP KR, ठीक आहे, CG आणि GS, म्हणजे हे N फॉर तुमचं नरनाळा आहे, नरनाळा जे की कुठे अकोल्याला आहे, अकोल्याला। अर्नाळा A फॉर अर्नाळा जे की पालघरला आहे, ठीक आहे। पालघर हे महाराष्ट्रातलं 36वा जिल्हा आहे, ठीक आहे, महाराष्ट्रातला 36वा जिल्हा आहे पालघर। के फॉर कर्नाळा जे की रायगडला आहे, ठीक आहे, स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड। हे सी फॉर आहे चपराळा, चपराळा कुठे आहे तर ते आहे गडचिरोलीला, ठीक आहे। हे जी आहे गौताळा, आणि एस फॉर आहे संभाजीनगर, ठीक आहे, संभाजीनगर नावाचा जिल्हा। अशा प्रकारे आपण अभयारण्य हे लक्षात ठेवू शकतो। महाराष्ट्रातली जी प्रमुख अभयारण्य आहेत, प्रमुख अभयारण्य म्हणजे काय, जिथे प्राण्यांना प्रोटेक्शन दिले जातं, अभय प्रोटेक्शन दिले जातं, ती अशी आहे, ठीक आहे। हे जे काय आहेत हे सेम नाव असणारी आपण या पद्धतीने लक्षात ठेवू शकतो। नाप कर NAP KR आणि हे CG GS या पद्धतीने आपण